केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक हा सिनेमा रिलीज झालाय। बिग बॉस विनर सूरज चव्हाण हा या सिनेमात लीड रोल साकारतोय। सामान्य मुलगा सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोहोचला आणि आता तो सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर झळकतोय ही एक मोठी गोष्ट आहे। पण हा सिनेमा त्याची खरी कहाणी सांगत नाहीये। झापूक झुपूक ही सूरज चव्हाणची बायोग्राफी नसून एक काल्पनिक कथा आहे। नायक पदाच्या चौकटीत न बसणाऱ्या सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं धाडस लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलंय। नक्की हे धाडस आहे की फक्त सूरज चव्हाणची पॉप्युलॅरिटी कॅश करायचा प्रयत्न केलाय हे या व्हिडिओत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। तसेच सिनेमाची आतापर्यंत किती कमाई झाली ह्याची माहिती देणार आहोत। चला तर सिनेमाचा रिव्ह्यू सुरू करूया। कथा। सिनेमाच्या कथेबद्दल बोलायचे तर सूरजची खऱ्या आयुष्यातील व्यक्तिरेखा एका काल्पनिक कथानकात गुंतवून सिनेमाची पटकथा तयार केली। मात्र कथेत कुठलेही नाविन्य नाहीये। निरक्षर सूरज गावच्या शाळेत शिपाई असतो आणि शाळेत नव्याने रुजू झालेल्या तरुण देखण्या नारायणी म्हणजे जुई भागवत या शिक्षिकेच्या प्रेमात पडतो। पण तिचे नावही त्याला घेता येत नाहीये। तो नारायणीचं नानायणी करतो। या नानायणीसोबत लग्न करण्याचं तो स्वप्न पाहू लागतो। यासाठी तो शेखर म्हणजे इंद्रनील कामतकडून प्रेमपत्र लिहून घेतो। ही नारायणी सूरजचं प्रेम स्वीकारते की त्याला धोका मिळतो या प्रश्नाचं उत्तर सिनेमा पाहिल्यावर मिळेल। ही त्रिकोणी लव्ह स्टोरीची कथा फारच जुनी आहे। त्यात अनेक उपकथानके जोडून थोडी नाविन्यता आणण्याचा प्रयत्न केलाय। मात्र मूळ कथानक सामान्य असल्यामुळे चित्रपट साजेसा परिणामकारक ठरत नाही। सूरजची पॉप्युलॅरिटी कॅश करण्याच्या नादात खूप घाईगडबडीत सिनेमा बनवला आहे हे दिसून येतं। अभिनयाच्या बाबतीत बोलायचे तर सूरज चव्हाणने अभिनय करण्याचा चांगला प्रयत्न केलाय। केदार शिंदेने त्याच्याकडून तसे काम करून घेतलेले दिसतंय। सूरजला बाकीच्या कलाकारांनी चांगली साथ दिली। त्याच्या मर्यादा झाकायचा प्रयत्न केला गेलाय। तरीही सूरज चव्हाणची ऍक्टिंग चांगली झाली आहे असे म्हणता येणार नाही। दुर्दैवाने हे सत्य आहे। बाकी जुई भागवतच्या खांद्यावर हा सिनेमा दिला गेला होता। तिने ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पेलली। मात्र तिचे पात्र एकसुरी भाषा बोलत राहते। त्यामुळे इथेही सामान्य लिखाणामुळे तिचा अभिनय मार खातो। तिला इंद्रनील कामतने चांगली साथ दिली। त्याच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या पायल जाधवने अभिनयाची चुणूक दाखवली। मुख्याध्यापक म्हणून पुष्पराजने मजा आणली। मात्र त्याचे पात्र खूप छोटे आहे। सूरजच्या छोट्या शाळकरी मित्रमैत्रिणींनी चांगले काम केलंय। नारायणीची आई म्हणजे दीपाली बांसरे आणि वडील म्हणजे मिलिंद गवळी यांना अभिनय दाखवण्याचा फारसा वाव मिळाला नाहीये। संगीत। सिनेमातील संगीत ही एक जमेची बाजू आहे। बॅकग्राऊंड म्युझिक उत्तम जमून आलंय। सर्व गाणी श्रवणीय झाली आहेत। विशेषतः झापूक झुपूक टायटल सॉन्ग चांगले झालंय। दिग्दर्शन। केदार शिंदे यांनी गमतीदार मजेशीर लव्ह स्टोरी बनवण्याचा प्रयत्न केलाय। सूरजचा संघर्ष चांगल्या प्रकारे दाखवण्यात ते यशस्वी झालेत। आपल्या अनेक वर्षाचा दिग्दर्शनाचा अनुभव त्यांनी योग्य रीतीने वापरलाय। मात्र हा सिनेमा बनवताना त्यांच्यावर अनेक बंधनं होती। त्याच्यावर मात करत त्यांनी हा सिनेमा बनवलाय। मात्र त्यांचे अव्वल दर्जाचे दिग्दर्शन ही सिनेमाला स्पेशल बनवत नाही। केदार शिंदे यांचा सर्वात वीक सिनेमा म्हणून हा सिनेमा ओळखला जाईल। त्यामुळे केदार शिंदे यांनी पुढे एखादा चांगला विषय घेऊन आपल्या दिग्दर्शनाची कमाल दाखवावी अशी अपेक्षा आहे। एकूणच हा सिनेमा ठीकठाक बनलाय। सूरज चव्हाण ह्याचे फॅन असाल तर सिनेमा आवडेल, नाहीतर हा एक सामान्य चित्रपट आहे। त्यामुळे प्रेक्षक म्हणून हिरमोड होण्याची शक्यता जास्त आहे। बाकी सिनेमाच्या कमाईच्या बाबतीत बोलायचे तर सिनेमाने अपेक्षेपेक्षा कमी ओपनिंग घेतली आहे। ज्या पद्धतीने सिनेमाला प्रमोट केलं गेलं त्या मानाने कमाई खूप कमी राहिली। पहिल्या दिवशी सिनेमाने 20 लाख कमवले आणि दुसऱ्या दिवशी शनिवार असूनही कमाईत फारशी वाढ झाली नाही। दुसऱ्या दिवशी सिनेमाने 20 लाखच कमवले। तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सिनेमाची कमाई वाढायच्या ऐवजी कमी झाली। ही चिंतेची बाब आहे। रविवारी सिनेमाने 19 लाख कमवले। 3 दिवसाची एकूण कमाई 59 लाख आहे। सोमवारी जर कमाई सिंगल डिजिटमध्ये आली तर हा सिनेमा फ्लॉप मानण्यात येईल। असे जर झाले तर मराठी सिनेमाला या वर्षीचा पहिला हिट सिनेमा मिळायला अजून वाट पाहावी लागेल। तर हा होता झापूक झुपूक सिनेमाचा रिव्ह्यू। तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपटाशी निगडीत माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।